वयाच्या 22व्या-24व्या वर्षी मी समाजकारणाचा अनुभव घेऊन बसलो. 2-3 वर्ष पुण्यामध्ये होतो. काही स्टार्टअप्स केले, फेल झालो. त्या चुकांमधून शिकलो. आपण सकाळी सकाळी जर आपल्या आईबापाच्या पाया पडून जर घरातून निघालो ना, तर मला नाही वाटत की 33 कोटी देवाच्या मंदिरामध्ये जाण्याची पण आपल्याला गरज पडत. नमस्कार वैभव, स्वागत आहे. वैभव, तुमचा मी प्रोफाईल बघितला, तुमचं इंस्टाग्राम पण बघितलं, अतिशय इम्प्रेसिव्ह आहे. तुम्ही खूप छान बोलता. तर तुमचा जो सर्वात जास्त जो इंटरेस्टिंग मला कॅची जो वाटला तो आहे तुमचं इंस्टाग्रामचं बायो. त्याच्यात आहे की संघर्ष, संयम आणि उद्योजक घडवणं हाच एक ध्यास. तर वैभव, मला हवं आहे की तुम्ही तुमच्याबद्दल मला आपल्या प्रेक्षकांना काहीतरी सांगावं, तुमच्या आयुष्याबद्दल, लाईफ स्टोरीबद्दल, तुमच्या जर्नीबद्दल, जे एक छान फ्लेवर देईल आम्हा सगळ्यांना. माझं प्राथमिक शिक्षण माझं झालं मराठी शाळेमध्ये. माझ्या भाषेवरून तुम्हाला जाणवलंच असेल. मराठी शाळेमध्ये शिकणारा मुलगा मी. 4थीपर्यंतचं शिक्षण माझं 4थीपर्यंत म्हणजे 10वीपर्यंतचं शिक्षण माझं मराठी शाळेमध्ये झालं. त्यानंतर 11वी-12वी पण आमच्या गावामध्येच आमची कंप्लीट केली मी. त्यानंतर 12वीनंतर ॲडमिशन घेतलं डिग्रीसाठी. पण डिग्री पूर्ण करता आली नाही मला काही कारणास्तव. मी अजून एक ड्रॉपआउट स्टुडंट आहे मी. पण आजपर्यंत इथपर्यंत येईपर्यंत आयुष्यात खूप सारे अनुभव आले. पडलो, घडलो, पुन्हा उठलो, पुन्हा पडलो, परत उठलो. पण अजून लाख अडथळे आले तरी आणि लाख वेळा जरी पडलो तरी मी काय थांबणार नाही आणि मला कोणी थांबवू शकत नाही ह्या मताचं मी आहे. वयाच्या 21व्या वर्षी राजकारणाचा अनुभव घेऊन बसलो. वयाच्या 22व्या-24व्या वर्षी मी समाजकारणाचा अनुभव घेऊन बसलो. 21 जोडप्यांचा लग्न लावले मी, गरीब 21 जोडप्यांचे सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये. त्यानंतर नोकरीचा अनुभव घेतला. काही 2-3 वर्ष पुण्यामध्ये होतो. काही स्टार्टअप्स केले, फेल झालो. त्या चुकांमधून शिकलो. जर आपण काही उभारणी आपण करतोय एखाद्या गोष्टीची, तर आपल्याला त्याच्यातून मिळणारा जो अनुभव आहे तो आपल्याला त्या फील्डमध्ये उतरल्याशिवाय आपल्याला तो येणार नाही. क्रिकेटचा देव आज ज्या व्यक्तीला म्हटलं जातं, सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकरच्या कोचने त्यांना फक्त क्रिकेट कसं खेळायचं, एखाद्या गोष्टीला आपण फील्ड कसं करायचं, ह्या गोष्टी त्यांच्या कोचने शिकवल्या. क्रिकेटबद्दल ज्ञान हे सचिन तेंडुलकरला त्यांच्या प्रशिक्षकाकडनं मिळालं. पण ॲक्च्युअलमध्ये समोरून बॉल कसा येणार आहे हे त्यांना स्वतःला सिद्धच करावं लागलं ना. बरोबर. मैदानात उतरून त्यांना स्वतःला सिद्ध करावं लागलं की आय एम सचिन तेंडुलकर आणि मी देव आहे क्रिकेटचा. हे जनतेने ॲक्सेप्ट केलं. नंतर सांगण्याचा उद्देश काय की अनुभव आपल्याला भरपूर काही शिकवणार आहे. लाईफमध्ये येणारे अडथळे, लाईफमध्ये येणारे अनुभव, आयुष्यात आलेला प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही आपल्याला शिकून जाणार आहे. पण त्याच्यातून आपण शिकतोय काय? जर आपण काल केलेली चूक ती जर आपल्याकडनं जर रिपीट होत चालली तर मग तुम्ही शिकत पण नाही ना, तुम्ही घडत पण नाही, तुम्ही फक्त पडतच चाललाय. आपल्या भूतकाळात झालेल्या चुका आपल्याकडनं रिपीट होता कामा नये. तर अशा चुका होत गेल्या. त्या चुकांमधनं मी शिकत गेलो. आणि मला बरेच जण विचारतात ना की सर, शब्द येतात कुठून तुम्हाला, किंवा एवढे बोलण्याची डेअरिंग येते कुठनं, किंवा स्टेज डेअरिंग तुमची एवढी कशी काय तुमची क्रिएट झाली. तुम्ही प्रत्येकाला सांगतो माझ्या अनुभवाने मला खूप काही शिकवलं. आयुष्यात आपल्याला अनुभव जेवढं काही शिकवतो ना तेवढं जगातलं कोणतं स्कूल कॉलेज तुम्हाला शिकवू शकत नाही. अनुभव इतका मोठा गुरु कोणताच नाही. आणि अनुभव हा चुकीच्या निर्णयांमधूनच येत असतो. चुकीचे निर्णय घेतले गेले आणि त्याच्यातून अनुभव आला आणि इथपर्यंतचं पोचले. अजून पण काहीच नाही. मी देवाने जे काही मला दिलंय, मी आभार मानतो देवाचे की देवाने मला अशा ठिकाणी उभं केलंय ना की इथं उभं राहणं बऱ्याच लोकांचं स्वप्न आहे. पण जर देवाने मला इथं उभं केलंय ना तर ही गोष्ट मला डोक्यात नाही जाऊ द्यायची. मला शेवटपर्यंत मला जमिनीवरती राहायचंय. खूप लोकांचं स्वप्न आहे जिथं मला देवाने उभं केलं इथं उभं राहण्याचं, इथपर्यंत येण्याचं. पण ह्या गोष्टी जर डोक्यामध्ये जर जाऊ दिल्या, माझ्या जर डोक्यामध्ये गेल्या, मला जर ह्या गोष्टींचा गर्व झाला तर मी काय सल्ला देणार समोरच्यांना? मी कसं सांगणार मित्रांनो की आयुष्यात खूप उंची गाठा आणि शेवटपर्यंत जमिनीवर राहा? नाही, अगोदर मला राहावं लागेल. तर असा इथपर्यंतचा प्रवास. तर वैभव, तुम्ही एक गोष्ट अतिशय छान बोललात की परिस्थिती असते हाच खरा एक उत्तम शिक्षक असतो. आणि तुम्ही अजून एक गोष्ट बोललात म्हणजे वैभव की लाईक आता तुम्ही इथपर्यंत आलात,
कुठे ना कुठे देवाने तुमची साथ दिली. बरोबर. पण तुम्ही हे सुद्धा सांगितलं की तुमच्या आयुष्यात भरपूर चॅलेंजेस आलेत, म्हणजे फेल झालात, सक्सेसफुल झालात. असं कधी तुमच्या मनात आलं की म्हणजे असं कधी कधी असं बोलतं ना, मनात असं मनाला राग येतो की एवढी मी मेहनत करतोय पण मला देव माझ्यासाठी उभा नाही राहत, की बाबा देव आहे की नाही देव आहे. तर असं म्हणजे देवाच्या बद्दल तुमची काय व्याख्या आहे की म्हणजे देव आहे खरं? देव आहे, पण आता काही काही लोकांना असं वाटतं की काही लोक ह्या मताचे आहेत की देव आहे, काही लोक ह्या मताचे आहेत की देव नाही आहे. पण देअर आर 2 टाईप्स ऑफ एनर्जीज इन दिस वर्ल्ड. 2 टाईपची एनर्जीज आहेत जगामध्ये, एक पॉझिटिव्ह एनर्जी आणि एक निगेटिव्ह एनर्जी. बरोबर. जेव्हा आपण देवाच्या मंदिरामध्ये जातो, जेव्हा देवाच्या आपण नतमस्तक व्हायला जातो, त्यावेळेस का बरं जातो की आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला पाहिजे असते. बरोबर. मग आपण देवाकडे कोणत्या एनर्जीने आपण बघतो की देव म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी. मग याला जर आपण जर उलटं केलं तर मग निगेटिव्ह एनर्जी म्हणजे काय, भूत असावं. बरोबर. सांगण्याचा उद्देश की जर तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीला मानत असाल तर तुम्हाला निगेटिव्ह एनर्जीला मानावंच लागेल. आणि अगदी जर तुम्ही बरोबर. निगेटिव्ह एनर्जीला जर तुम्ही मानत असाल तर तुम्हाला पॉझिटिव्हला मानावंच लागेल. म्हणजेच काय की ह्या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. तुम्ही जर एकाला मानताय दुसऱ्याला मानत नाही असं होऊ शकत नाही. राईट. तसंच आपण कंपॅरिझन आपण इकडे करू शकतो. जर तुम्ही देवाला मानताय तर तुम्हाला भूताला मानावंच लागेल, आणि जर तुम्ही भूताला मानताय तर तुम्हाला देवाला मानावंच लागेल. खूप एक छान पॉझिटिव्ह बाबा. एनर्जी आणि एक निगेटिव्ह एनर्जी. राईट. बरोबर. तर मी ह्या मताचा आहे की देव आहे. तुम्ही किती मनोभावे तुम्ही देवाची सेवा करताय, मनोभावे देवाकडे काय गोष्टी मागताय, पण देव पण म्हणतो की अरे तू प्रयत्न कर, मी आहे ना तुझ्यासोबत, मी तुझ्यासोबतच आहे, मग तुझ्यासोबतच उभा आहे मी. पण मला तुला पडताना बघायचंय, मला तुला घडताना बघायचंय, मला तुला लढताना बघायचंय, मला तुला आपटताना पण बघायचंय आणि त्या शिखरावरती पण जाताना बघायचंय. एक खलाशी असतो, एक नाविक असतो. नाविक तो होडी घेऊन एका समुद्रामध्ये जातो. तर समुद्रामध्ये गेल्यानंतर वादळ येतं, भरपूर भयानक वादळ येतं. तर मग त्याला वाचवण्यासाठी तिथं बोट येतात, लाईफ बोट येतात वाचवायला. देवाला फार म्हणत असतो तो की, आणि त्याच मान्यतेनुसार तो त्या लाईफ बोटला सगळ्यांना मागं पाठवतो की नाही तुम्ही जा इथनं, मला नाही यायचं तुमच्यासोबत, माझा देव मला वाचवायला येणार आहे. एक बोट येते त्याला वाचवायला, तो मागं काढून देतो. दुसरी बोट येते, तिला पण त्या बोटीला पण तेच सांगतो की नाही मला वाचवायला माझा देव येणार आहे. मी देवाची फार भक्ती केली, फार श्रद्धा केली, मी दिवस दिवस मी देवापुढं जाऊन बसायचो. तिसरी बोट आली, तिसऱ्या बोटीलाही तो मागं काढून देतो. त्याच्यानंतर त्याचा तिथं मृत्यू होतो, त्या समुद्रामध्ये स्वर्गामध्ये जातो. वरती गेल्यानंतर देवाला प्रश्न विचारतो, देवा अरे मी तुझी एवढी भक्ती केली, एवढी तुझी श्रद्धा केली, एवढं तुला मानलं, आणि तुम्हाला साधं वाचवायला सुद्धा आलं नाही. देव म्हणे अरे मित्रा, त्याच्या 3 बोट ज्या पाठवल्या होत्या ना त्या मीच पाठवल्या होत्या. त्यामुळे मी कोणत्या रूपात येईल, मी कोणत्याही रूपात येऊ शकतो. त्या 3ही बोट मीच पाठवल्या होत्या तुला वाचवण्यासाठी, पण तुम्हाला ओळखलं नाही की हे देवाने पाठवलं असेल. म्हणजेच काय की तुम्हाला वाचवण्यासाठी ना देव स्वतः येणार नाहीये. देव स्वतः येणार नाहीये की आणि असं हात देणार नाही. देव कोणाला तरी पाठवणार आहे, त्याच्या भक्ताच्या काय म्हणतो आपण की एक मेसेंजर म्हणू शकतो आपण, की देवाचा एक मेसेंजर येणार आहे, कुणीतरी येणार आहे तर तुम्हाला मदत करणार आहे. पण त्याला ओळखा, ती एक संधी आहे. संधी प्रत्येकाला येत नाही, ती संधी तुम्हाला पकडावं लागते आणि पुढं निघावं लागतं. संधी एकदाच येते लाईफमध्ये, एकदा येईल, 2दा येईल, 3दा येईल. आपल्याही आयुष्यामध्ये अशी भरपूर उदाहरणं आहेत, आत्ता तुमच्याही असतील, माझ्या पण आहेत, की यार मी इथं असं केलं असतं तर आज मी इथं असते, किंवा आज मी इथं असतो. ती संधी होती, देवानेच दिली होती ना, देवानेच पाठवली होती, पण ती आपल्याला कॅच नाही करता आली. पण मग आता काय करू शकतो आपण भूतकाळामध्ये जाऊन आपण गोष्टी बदलू शकत नाही. सो ऍक्सेप्ट द सिच्युएशन अँड मूव्ह ऑन. जर आपण त्या आपल्या भूतकाळाचा जर पेपर जर आपण जर तो वेस्ट पेपर येतो, तो वेस्ट पेपर आहे, तो पेपरच जर आपण आजपर्यंत जर आपण सांभाळत बसतोय ना, तर मग त्याच्यामध्ये मजा नाही. बरोबर. आपल्याला आजचा न्यूजपेपर पाहिजे, आजच्या न्यूजपेपरकडे आपल्याला फोकस करणे, जेणेकरून आपल्याला आजचा न्यूजपेपर वाचून आपल्याला आपल्या फ्युचर पेपरकडे ना, आपल्या भविष्याचं रूपांतर आपल्याला एका यशाच्या शिखरावरती म्हणा किंवा चांगल्या साम्राज्यात आपण त्याचं करू शकतो, व्हॉटेवर. खूप छान वैभव. आणि तुम्ही जी कहाणी ऐकलं त्याच्यावर मला असं अजून एक गोष्ट आठवली, की म्हणजे समर्पण ज्याला आपण बोलतो, की जेव्हा आपण देव बोलतो त्या देवाला आपण ते समर्पण सुद्धा द्यावं लागतं. आता अशी सुद्धा एक म्हण आहे की देव प्रत्येकीकडे नसतो, म्हणून देवाने आई वडिलांना बनवलं. बरोबर. तर आता जसं तुम्ही बोललात की म्हणजे पडतो आपण, कधी आपण घडतो. तर आता मी सुद्धा एक आई आहे, तर कधी कधी मला तर दिसतं की माझा मुलगा चालता चालता पडतो,
तर मला वाईट वाटतं, मी त्याला औषध लावते, बाबा ठीक करते. पण ते जेव्हा हस्बंड असतात ॲज अ वडील, ते बोलतात त्याला पडू दे, कारण जोपर्यंत तो पडणार नाही तो परत उठून चालायला शिकणार नाही. बरोबर. म्हणून आई आणि वडील असं बोलतात ना की हेच खरे देव आहेत. म्हणजे माझ्यासाठी व्याख्या देवाची म्हणजे आई आणि वडील, तर तसंच देव सुद्धा आपल्यासाठी तसाच आहे. आणि तुमची कहाणी सुद्धा तीच बोलते की म्हणजे समर्पण करा, विश्वास ठेवावा देवावर. बरोबर. मी प्रत्येक तरुणांना मी हे सांगतो की आपण सकाळी सकाळी जर आपल्या आईबापाच्या पाया पडून जर घरातून निघालो ना, तर मला नाही वाटत की 33 कोटी देवाच्या मंदिरामध्ये जाण्याची पण आपल्याला गरज पडेल. खूप छान. पण काय असतं की आई झाल्याशिवाय आई कळत नाही आणि बाप झाल्याशिवाय बाप कळत नसतो. बरोबर. हे पण तितकंच खरं आहे. तर गोष्टी येतात. आजच्या आता 18 ते 24 वयातले तरुण मुलं बोलतात असं, ऐकतो मी पण, नाही का, आपल्या बापाला काय कळतंय रे, आपल्या आईला काय कळतंय. ठीक आहे, ते त्यांचं वय असतं, ते एक वय असतं. पण शेवटी बापाला सगळं कळत असतं. बाप गोष्टी बोलून दाखवत नसतो, आई गोष्टी बोलून दाखवते. आई पॅम्परिंग करते, बाप पाडतो, पडू दे त्याला. बरोबर. का बरं बाप असं का वागतो? कारण बापाला आपल्याला ना हे माहीत असतं की मी मेल्यानंतर या पोराचं काय होणार आहे. मला ना याला आत्ताच खंबीर बनवायचं आहे, मला आत्ता याला ना सक्षम बनवायचं आहे. एक मी शेर ऐकला होता आईवडिलांच्या बाबतीत की भाई मरे बलगटे, भाई मरे बलगटे. म्हणजे आपण म्हणतो ना की किती तुम्ही या, 100 लोक आहे ना, चला या भाऊ माझ्यासोबत. माझं भाई मरे बलगटे, बाप मरे छज्जा. म्हणजे बाप मेल्यानंतर ना ऊन वारा पाऊस सगळं येणार आपल्याला, नाही का, डायरेक्ट. भाई मरे बलगटे, बाप मरे छज्जा, और जिस दिन मरेंगे माँ उडा सारा जग सोना लग जाए. तर वैभव, आता जेव्हा आपण आपला नवीन व्यवसाय चालू करतो, तो एका उद्योजकाला सुद्धा भरपूर काही चॅलेंजेस फेस करावे लागतात. जसं इम्पोस्टर सिंड्रोम झाला किंवा सेल्फ डाऊन, म्हणजे स्वतःवर शंका करणं. भरपूर जण काय होतं, कधी कधी कंपॅरिझन पण करतात की म्हणजे अरे तो बघ, तो यशस्वी झालाय पण तू अजून नाही झालायस. तर तो कधी कधी बोलतो ना की स्वतःवर शंका होते, कधी कधी चिंता सुद्धा असतात, म्हणजे पैशाला घेऊन असं काही. आणि सर्वात मोठं असं असतं, काही जणांचं असं पण म्हणणं असतं की बाबा आमच्या आई वडिलांतर्फून आम्हाला तो व्यवसाय मिळालाय, आम्हाला तेवढं पॅशन नाही आहे त्या व्यवसायाबद्दल, पण आम्हाला ते चालवायचं आहे. तर आता अशा सगळ्या परिस्थितीत माणसाने काय करावं? स्वतःवर जे शंका, जे टीका होत आहेत त्याला बदलून, ती जी नेगेटिव्ह एनर्जी आहे त्याला बदलून पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे पॉझिटिव्ह थॉट्स कसे आणायचेत. आणि समजा जर पॅशन जरी नसेल तरी तो बिझनेस तुमचा सक्सेसफुल झाला पाहिजे, ह्याच्यासाठी माणसाने काय करावं? सर्वात अगोदर ना की स्वतःवरती शंका घेणं हा जो पार्ट आहे ना, हा फार तरुणांच्या, प्रत्येक व्यक्तीच्या लाईफमध्ये. असं नाही का तो फक्त की तरुण वर्ग असेल, तो प्रत्येक व्यक्तीच्या आहेत. आपल्या वडिलांच्या वयामधलेही लोक असे आहेत भरपूर सारे की त्यांनाही काही गोष्टी करताना येते, शंका येते. आजकाल स्थळ जमवायचं म्हटलं तरी शंका आहे मनामध्ये, नाही का. पण आता ह्या शंका कोणत्या गोष्टीबद्दल आहे ना, आपण याच्यावरती आपण चर्चा करतो. आता व्यवसाय किंवा स्वतःवरती शंका घेणं, आजकाल काय झालं आहे माहिती आहे का, की स्वतःमधल्या स्किल कुणी ओळखायला तयार नाही आहे. तरुण मुलांनी काय केलं पाहिजे, माझं तरुणांना एक गोष्ट सांगणं आहे की तुम्ही स्वतःमधल्या स्किल ओळखा. प्रत्येक व्यक्तीमध्ये, ह्या निसर्गामध्ये ज्या ज्या गोष्टींचा जन्म झाला आहे, ती मग ती व्यक्ती असो, जनावर असो, एखादं प्राणी असो, ती वस्तू असो, वनस्पती असो, झाड असो, त्याचं फूल पान असो, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक क्वालिटी आहे, एक स्किल आहे. गुलाबाचं स्किल काय, त्याच्यात क्वालिटी काय, सुगंध फार छान आहे. मग ही एक स्किल आहे, ती स्किल ओळखा. पण आपलं काय झालंय, आपल्याला लोकांना नावं ठेवण्यातच आपले दिवस चालले आहेत. मला माहिती तो कसा आहे, अरे तुला काय माहिती तो कसा आहे, अगोदर तू कसा आहे हे ओळख. आपले दिवस चालले लोकांना ओळखण्यात. बरोबर ना. मला माहिती आहे तो कसा आहे, म्हणजे आपण त्याला ओळखण्यात आपण आपली एनर्जी, आपली वाया घालवतोय, ना की आपल्या स्वतःला ओळखण्यात. अगोदर स्वतःला ओळखा की आपल्यामध्ये एक काय स्किल आहे, आपण काय करू शकतो, आपण विकू शकतो, आपण बोलू शकतो, आपण चांगले लेसन्स आपण देऊ शकतो. आपल्याकडे आहे ना अनुभव, आपण पडलोय. आणि काय होतं, आपल्याला चांगले लेसन्स आपल्याला आहे ना, जो माणूस जेवढा जास्त फेल झालेला ना, तेवढा तो व्यक्ती आपल्याला तेवढे चांगले तगडे लेसन्स देऊ शकतो आपल्याला. बरोबर. तर वैभव, आता जसं तुम्ही बोलत की तरुण पिढींना भरपूर वेळा स्वतःचे स्किल्स त्यांना ओळखता येत नाहीत. तसे समजा आता कुठले कॉलेज स्टुडंट्स असतील तर त्यांनी त्यांचे स्किल्स कसे ओळखावे, आणि त्यांना पण शेवटी कसं असतं की लवकरात लवकर व्यवसाय चालू करायचा. तर अशा परिस्थितीत सुद्धा झिरो इन्व्हेस्टमेंट किंवा कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये कुठले बिझनेस ते करू शकतात? सर्वात महत्त्वाचं म्हणजे झिरो इन्व्हेस्टमेंट हा प्रकार नाही आहे. मी तरुणांना एक गोष्ट सांगेन की तुम्ही कोणाची व्याख्यान ऐकताल, कोणाचं काही ऐकताल इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावरती, झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये व्यवसाय चालू होत नाही.
चालू केलेला प्रत्येक व्यवसाय, कोणताही व्यवसाय असो, त्या व्यवसायामध्ये आपला 1 रुपये, 10 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये, 10,000 रुपये मिनिमम व्हॉटेवर जे काय अमाऊंट असेल, ती छोटीतली छोटी, मग ती 1 रुपया असो किंवा 1 लाख रुपये असो किंवा 1 कोटी रुपये असो, ती आपल्याला गुंतवावी लागते. आपण आपल्या व्यवसायासाठी, कस्टमर जोडण्यासाठी आपण केलेला पहिला फोन आणि त्या फोनसाठी आपण केलेला 200 रुपयाचा रिचार्ज, तीही आपल्या व्यवसायातली इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे झिरो इन्व्हेस्टमेंट असं काही नसते. तुम्हाला ऑनलाईन वर्क करायचं आहे ना, तुम्हाला लॅपटॉप घ्यावा लागणार आहे, तुम्हाला PC घ्यावा लागणार आहे, तुम्हाला सॉफ्टवेअर परचेस करावं लागणार आहे, तुम्हाला कुठंतरी तुमचा एक तुम्हाला पेड व्हर्जन कसलं तरी विकत घ्यावं लागणार आहे. त्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट होणार आहे. त्यामुळे आपण म्हणतो ना की आपण व्याख्यान ऐकतो झिरो इन्व्हेस्टमेंट, 1 रुपया पण गुंतवणूक नाही, तर ते असं काही नसते, गुंतवणूक असते. आणि कॉलेज तरुण मुलांना एक गोष्ट सांगाल मी की अगोदर तुम्ही 11वी 12वीमध्ये असतानाच ना आपल्या भविष्याचे आपले पिक्चर क्लिअर करा. अगोदर आपल्याला करायचंय काय. आजकाल पोरांचं काय होतंय की 11वी 12वी कंप्लीट करणार, त्यानंतर काय करायचं, बाकीचे काय करताय, इंजिनिअरिंगकडे, फार्मसी करताय, बाकीचे मित्र कुठं चाललाय, फार्मसी, मग इंजिनिअरिंग करणार, 5-4 वर्ष इंजिनिअरिंग करणार, त्यानंतर मग घरी येणार. मग आता बारीक आहे, आता जॉब शोधायचा. मग आता जॉब शोधायचा, माझ्या शेजारच्या बेंचवरती बसलेल्या मुलाला मला 30,000 रुपये पेमेंट मिळालं, मग मी 10,000 रुपयावरती काम का करू, ॲटलिस्ट मला 15,000 रुपये तरी पाहिजे. अरे पण त्यांनी काहीतरी दिलं असेल ना, असे काहीतरी सॅटिस्फॅक्शन देणारे, त्यांना सॅटिस्फाय करणारे आन्सर त्यांनी केले असतील इंटरव्ह्यूमध्ये, तो इंटरव्ह्यू त्यांनी क्रॅक केला असेल, त्यांचं मन जिंकलं असेल. आपण हे बघत नाहीये. मग ते 10,000 रुपयावरती आपले पोरं काम करायला तयार नाही, कारण आपल्याला शून्यातून सुरुवात करायची नाही. आयुष्यात मिळालेला पहिला जॉब आपल्याला आपली डिग्री देणार आहे, तिथून पुढचे प्रत्येक जॉब आपल्याला आपल्या अनुभवाच्या बेसिसवर भेटणार आहे. आपल्याकडे एक्सपिरियन्स किती आणि तो किती वर्षांचा आहे, पण मग तो एक्सपिरियन्स घेण्यासाठी कोणी तयार नाही. सुरुवात ही 5-10 हजार रुपयावरती आपल्याला करावं लागणार आहे. बरोबर. आणि मग मुलं काय आरडणार नंतर, पोरं म्हणजे 10,000 रुपयावरती तुम्हाला काम करायचं नाही, सुरुवात करायची नाही, आणि नंतर आरडायचं की भारतात नोकऱ्या नाही. नोकऱ्या भरपूर आहेत, भरपूर नोकऱ्या, लागन तेवढ्या नोकऱ्या आहेत. बाहेर पडा, रिझ्युमे घेऊन बाहेर पडा. रोजच्या 100 कंपन्यांना रिझ्युमे द्या, एका ठिकाणी तर सिलेक्शन होईल तुमचं. बरोबर. एका ठिकाणी तर होईल ना. पण मग काय झालंय, मग आता जॉब लागत नाही, चांगलं पेमेंट भेटत नाही, आणि मग आता काय करायचं, मग आता मी करतो MPSC UPSC. ओके. मग आता पोरांचं मग तिथून पुढं चालू होतं MPSC UPSC करायचं. मग आता हे जे तुमचं टार्गेट ठरलंय ना, तुम्ही ठरवा. 11वी मध्ये तुम्ही 10वी पास झाले ना. माझं महत्वाचं म्हणजे माझं पालकांना एक सांगणं आहे की आपल्या मुलातली तुम्ही स्किल ओळखा. मुलाला नाही कळत, 16 वर्ष, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 पर्यंत मुलगा हा मॅच्युअर्ड नसतो. मग तो मुलगा असो मुलगी असो, जेव्हा माणूस 25-26 क्रॉस करायला स्टार्ट होतो, त्यानंतर त्याला यायला चालू होते मॅच्युरिटी. कारण वय वर्ष 26-27 पर्यंत ना त्याला दुनियाभराचे अडथळे आलेले असतात. त्याच्यातून पडून उठून त्याला ती मॅच्युरिटी लेवलला तो पोहोचलेला असतो. तर माझं पालकांना एक सांगणं आहे की तुमच्या मुलातल्या स्किल तुम्ही ओळखा. जेव्हा मुलगा 10वी पास आउट होतोय ना, तुम्हाला वाटतंय की तुमचा मुलगा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक करू शकतो, 11वीला असतानाच त्याच्या हातामध्ये पुस्तक आणून द्या सगळे. आत्तापासून त्याला सांगा की तू फक्त 1 तास दे रोजची, झोपतानाची 1 तास द्यायची तो फक्त. जर तुम्ही 10वी पास झाल्यापासून 11वी पासून रोजचे 1 तास जर अभ्यास करताय कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा सिलेक्टेड त्या पदासाठी, फक्त 1 तास, तुमची डिग्री आणि तुमची पोस्ट या दोन्ही गोष्टी सोबत तुमच्या हातामध्ये पडतील. पण आपण काय, आपल्याला गोष्टी कधी कळतात झाल्यावरती, घडून गेल्यावरती. जेव्हा काहीतरी भेटत नाही तेव्हा आपल्याला हे करायचं असतं. म्हणजे जसं की जेव्हा आपल्याला जॉब मिळत नाहीये म्हणून आपल्याला व्यवसाय करायचा आहे, तर हे चुकीचं आहे. व्यवसायासाठी अगोदर आपण पॅशनेट पाहिजे की नाही, मला करायचं तर मला बिझनेस करायचा आहे, काहीतरी मिळत नाहीये म्हणून मला हे करायचंय ना. तर मला असं वाटतंय मित्रांनो, अशी मानसिकता ठेवू नका. नाही का, की तुम्ही तुमचे 100% देऊन तुम्ही उतरा कशामध्ये तरी. जॉब वाईट आहे मी असं कधीच बोलत नाही, मी आतापर्यंत असं कधी बोललो पण नाही की पोरांनो जॉब अजिबात करू नका. माझं एकच सांगणं आहे की ज्या फील्डमध्ये जा त्या फील्डमध्ये टॉपला पोहोचा. फक्त जॉब करायचा सुंदर पिचाई बना, व्यवसाय करायचा रतन टाटा बना, मुकेश अंबानी बना. तर वैभव, तुमच्या आयुष्यात इन्स्पिरेशन देणार कोण आहे? मला इन्स्पायरेशन देणार सगळ्यात पहिले माझे आई-वडील. माझ्या वडिलांकडनं मला खूप काही शिकायला मिळालं. माझे वडील आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. महाराष्ट्र शासनाचा त्यांना शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. 10 नॅशनल रेकॉर्ड्स आहेत त्यांच्या नावावरती.
प्लस नॅशनल ॲडव्हेंचर फाउंडेशनचे ते मेंबर पण आहेत. त्यानंतर त्यांनी भारतासाठी एक गोल्ड मेडल आणलं आहे, 2 ब्रॉन्झ आहेत, 1 सिल्वर पण आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांना वडिलोपार्जित मिळाल्या नाही. या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना फार झटावं लागलं ॲडव्हेंचर फील्डमध्ये, म्हणजे पॅराग्लायडिंगमध्ये. आणि पहिला अटेम्प्ट माझ्या वडिलांनी 1992 साली आमच्या घरावरनं बारदाण्याचा गोणीचा हे केला होता, हे हँग ग्लायडर केलं होतं आणि तिथून उडी मारली होती आणि पाय मोडून घेतला होता. अरे बापरे. तर तिथून माझ्या वडिलांची सुरुवात झाली त्या गोष्टीसाठी. फार आम्ही म्हणजे संघर्ष काय असतो ना, हे मला माझ्या वडिलांकडनं शिकायला मिळालं. आणि त्या संघर्षाला आपण कसं फेस करायचं हे मला त्यांच्याकडनंच जन्मतः मला हे बघायला मिळालं, मला शिकायला मिळालं की लोक तुम्हाला नाकारणार पण आहेत, प्रत्येक व्यक्ती तुम्हाला स्वीकारणार नाहीये. बरोबर. आपण सगळ्यांसाठीच आपण राईट पर्सन असू नाही शकत. अजिबात नाही. आपण प्रत्येकासाठी योग्य असू शकत नाही. कोणतंही क्षेत्र घ्या तुम्ही, भले ते राजकारण असो, राजकारणामध्ये असा एकही व्यक्ती नाहीये की त्या व्यक्तीला प्रत्येक लोक चांगले म्हणताय, असं कोणच नाही जगामध्ये, असं कोणच नाही. कारण म्हणजेच काय, कारण का तर तुम्ही प्रत्येक व्यक्तीला तुम्ही खुश ठेवू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीसोबतचे आपले विचार जुळतील, प्रत्येक व्यक्तीला आपले विचार आवडतील, असं होऊ शकत नाही. तर वैभव, तुमचा जो इंस्टाग्राम प्रोफाईल आहे ना, त्याच्यावर मी तुमचे भरपूर रील्स पाहिलेत आणि त्यात तुम्ही भरपूर व्हरायटी दिल्यात. म्हणजे काही ह्याच्यात तुम्ही खूप मोटिवेशनल छान बोललात, काही ह्याच्यात तुम्ही एंटरटेनमेंट पण केलात. तर तुम्ही कुठल्या तुमच्या रील्सबद्दल सांगू शकतील ज्या म्हणजे खूप पॉप्युलर झाल्या, ज्या तुम्हाला खूप आवडतात, किंवा अशा कुठल्या रील्स ज्या पहिल्यांदा ज्यात तुम्हाला भरपूर अप्रिसिएशन मिळालं? आता तुम्हाला खरं सांगू का, मी ह्या फील्डमध्ये ॲक्सिडेंटली आलोय. इंस्टाग्राम, सोशल मीडिया, मी व्हिडिओ बनवत होतो आणि व्हिडिओ बनवता माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला. म्हणजेच काय, मला की संधी मिळाली मला. बरोबर. जसं मी मगाशी बोललो की देव तुम्हाला संधी देणार आहे, तर ती तुम्हाला ओळखता आली पाहिजे. मग देवाने मला जी संधी दिली ना, ती संधी आपण पकडायची असती. मग ती संधी मी पकडली आणि मी कॉन्टेंट बनवत गेलो. आपल्याकडे एक स्किल आहे, आपल्याला बोलता येते. माझ्याकडे स्टेज फोबिया नाही आहे. मी स्टेजवर उभं राहून बोलू शकतो आणि आपल्याला बोलता येतंय. तर आपल्याला, आपणही तेवढे अनुभवातून आलो, आपणही आपला अनुभव आपण शेअर करू शकतो चांगलं बोलून प्रत्येकाला. तर अशा पद्धतीने पुढे येत गेलो. आणि त्यामधला एक व्हिडिओ मला फार आवडतो माझा, जो मी बनवला होता स्टार्टिंगला, जेव्हा स्टार्ट झालो होतो मी व्हिडिओ बनवायला, की ज्यांनी माझा संघर्ष जवळून बघितला आहे ना, त्यांनाच माझ्या यशाची खरी किंमत माहिती आहे. नाहीतर बाकीच्यांसाठी मी फक्त एक नशिबान व्यक्ती आहे. राईट. आणि हे वाक्य खरं आहे. हे वाक्य प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लागू होतं. तुम्हाला लोकांना तुमचं यश दिसतं, लोकांना तुमचे चांगले दिवस दिसतात, पैसा दिसतो, पण त्याची बॅक स्टोरी कोणाला माहित नसते. ती जाणून घेण्याची लोकांना इंटरेस्ट तेव्हा पैदा होतो जेव्हा तुम्ही काहीतरी बनता. तेव्हाच तुमचा संघर्षाचा काळ लोकांना ऐकायचा असतो की हे तुम्ही कसं हँडल केलं, याला तुम्ही कसं सर्व्हाइव्ह केलं, याचं आम्हालाही शिकवा. कारण तुम्ही ते प्रूव्ह करून दाखवलेलं असं समोरच्याला की यार आय एम द किंग, असं नाही का. म्हणजे तर वैभव, आता आपण जेव्हा सोशल मीडियाबद्दल बोलत आहोत, तर तुम्हाला काय वाटतं, सोशल मीडिया चांगला आहे की वाईट आहे? सोशल मीडिया चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. तसं जर बघितलं आपण की आजकाल सोशल मीडियावरती सगळं चांगलंच बघायला मिळतंय असं नाही. आता ह्या सोशल मीडियाचा आपण वापर कसा करून घेतो हे आपल्यावरती डिपेंड आहे. जर आपण एक व्यावसायिक आहे, आपण व्यवसाय टाकलाय, तर तुम्ही त्या व्यवसायाला आपल्या सोशल मीडियावरती तुम्ही आणून कन्वर्ट करा. सोशल मीडियावरती त्या व्यवसायाला घेऊन या. तुमची ₹1,00,000 तुमचा प्रोडक्ट आहे, ₹1,00,000 गुणवत्तेचा तुमचा प्रोडक्ट आहे, पण तो प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचलेलाच नाहीये. काय करणार त्याचं? तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता आपल्याकडे एक माध्यम आहे, म्हणजे आणि एकदम सोपं माध्यम आहे, ते म्हणजे सोशल मीडिया. जेणेकरून तुम्ही जगामध्ये कुठेही तो प्रोडक्ट तुम्ही पोहोचवू शकता. फक्त काय का तो प्रोडक्ट पोहोचवण्यासाठी किंवा सोशल मीडियावरती येण्यासाठी किंवा सोशल मीडियावरती ग्रो होण्यासाठी काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. मग ते छोटी गोष्ट असेल की तुम्ही तुमच्या बिझनेसची प्रोफाईल कशी बनवता, तुम्ही बायोमध्ये काय लिहिताय. तुम्ही जर ॲज अ बिझनेसमॅन आहे, तुम्ही बिझनेस पर्सन आहे आणि तुम्ही तुमच्या बायोमध्ये टाकताय की केक मर्डर ऑन हॅश डेट, माय लाईफ माय रूल्स. मी इंटरेस्टेड नाहीये तुमच्याकडून तो प्रोडक्ट घेण्यासाठी. ॲज अ कस्टमर म्हणून बोलतोय मी. बरोबर. ओके, तुमचा बायो तुमचा अगोदर चांगला पाहिजे, एक सॉफिस्टिकेटेड बायो पाहिजे. तुम्ही पोस्ट काय करताय ते पण फार महत्वाचं आहे.
की तुम्हाला लोकांना सतत दिसत राहावं लागणार आहे. हम्म. हे पण फार महत्वाचं आहे. त्यामध्ये मग 3 पार्ट येतात. एक एडिटिंग येते, एक कॉन्टेंट येतो आणि एक व्हिडिओग्राफी येते एक त्याच्यामध्ये. या 3ही गोष्टींची जोड तुम्हाला बसली पाहिजे. बरोबर. आणि हा झाला चांगला फायदा. आता सोशल मीडियाचे वाईट फायदे. सोशल मीडिया वाईट कसं, आता यावरती जर विचार केला ते आजकालचे 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्षाचे जे पोरं आहेत, मुलं मुली आहेत, मोबाईल शिवाय राहत नाही ते आत्ता. हो. त्यांच्या आईवडिलांना जर आपण जर बोललो की हे चांगलं नाही आहे, तुम्ही असं हे मोबाईल देऊ नका त्यांच्या हातामध्ये, ते म्हणतात काय करणार, पोरगं जेवत नाही, पोरगं 2 दिवस नाही जेवणार, 3 दिवस नाही जेवणार, भूक लागल्यानंतर सगळे जेवतात. बरोबर. तुम्ही त्याला पॅम्परिंग करू नका. सोशल मीडियावरती 5 वर्षाच्या मुलीला सोशल मीडियावरती कशा कशा प्रकारचे व्हिडिओ येतात म्हणजे हे सगळ्यांना माहिती. जर ती व्हिडिओ जर असे जर दिसायला लागले एका 5 वर्षाच्या मुलीला, त्या मुलीचं मन, आणि लहान मुलांचं कसं असतं, लहान मुलांना एखादी गोष्ट जर त्यांनी नवीन बघितली तर त्यांना ती ट्राय करून बघायची असते. आपण जर लहान मुलाला जर बोललो की बाळा तिथं बोट लावू नको, तिथं बोट लावल्यानंतर करंट बसतो, तो थांबणार नाही, तो जाऊन तिथं बोट जाणार आणि लावणार. बोट लावून येणार. असं लहान मुलांचं असतं. त्यामुळं पालकांनी शक्यतो लहान मुलांना 10वी पर्यंत तर मोबाईलच नाही पाहिजे. राईट. आणि काय होतंय आजकाल लवकर मोबाईल हातामध्ये आल्यामुळं ना त्या मुलांना आईवडिलांचीच किंमत राहणार नाही पुढे भविष्यामध्ये. बरोबर. कारण आईवडिलांसोबत टाइम स्पेंडच होत नाही ना काही. जर पोरं आत्ताच ऐकत नाही तर पुढं काय ऐकणार आहेत, असा पण एक विचार येतो डोक्यामध्ये. मुलगा सारखं रील्स रील्स रील्स, आणि ठीक आहे रील्स तुम्ही बघा, पण यूट्यूब लावून द्या त्यांना, आणि यूट्यूबवरती किड्स मोड ऑन करून द्या. त्यांना चांगलं काहीतरी दिसलं पाहिजे, इन्फॉर्मेटिव्ह काहीतरी घ्या. आता हा झाला एक पार्ट. आता दुसऱ्या पार्टला जर आपण विचार केला ना तर आजकालचे ही जी पिढी आहे ना, आता ही पिढी, ही पिढी अजून 15 वर्षानंतर मध्ये आपल्याला खाऊन टाकणार आहे. ओके. जी गोष्ट आज आपल्याला माहित नाही ना, किंवा ज्या गोष्टीची माहिती आज आपण ठेवतोय, गुगल म्हणा, व्हॉट्सअप म्हणा, फेसबुक म्हणा, त्यानंतर यूट्यूब म्हणा, यूट्यूबवरती कसं सर्च करायचं, यूट्यूबवरती काय काय भेटतं, त्याच 10वीच्या पोराला माहिती. हो हो. जी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे ती इन्फॉर्मेशन आज 10वीच्या पोराकडे आहे. म्हणजे आपलं कॉम्पिटिशन कितीमध्ये शिकतंय आज 10वीमध्ये. बरोबर. जेव्हा हे पोरं अजून 15 वर्षांनी आपल्याला खाऊन टाकते नाही. त्यामुळे मग तरुणांना मी आत्ताच सांगतोय की हा मागचा लॉट येतोय तर लवकर उतरून घ्या व्यवसायामध्ये आणि आपली गाडी सेट करून घ्या. बरोबर. आणि बाबा कुठे ना मला पण असं कधी कसं वाटतं, म्हणजे जेव्हा मी विचार करते बाबा जेन झी, जेन वाय, एक्स, जेव्हा आपण असं कम्पॅरिझन करतो तेव्हा मला असं कधी कधी वाटतं की जी 80s आणि 90sची जी जनरेशन होती ना, ती जनरेशन त्या बाबतीत खूप लकी होती. कारण ते बोलले की ते स्लोली आणि स्टडीली कुठे ना कुठे जाऊन इंटरनेट ह्या सगळ्यांना एक्सपोज झाले. तर 80s 90sच्या जनरेशनला भरपूर वेळ मिळाला रिलेशनशिप स्ट्रॉंग करायला, आई वडिलांबरोबर टाइम स्पेंड करायला, जे आजूबाजूचे लोक आहेत आपले जे रिलेटिव्ह आहेत त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करायला, आणि हळूहळू मग ते इंटरनेटकडे एक्सपोज झाले. आजच्या तारखेला असं आहे की म्हणजे आता माझा मुलगा 3रीत आहे आणि मी बघते की फर्स्ट स्टँडर्ड पासूनच त्याला कम्प्युटर हा सब्जेक्ट आहे. तर आपल्याला हवं असो किंवा नको हवं असो तरीही आपण असं बोलतो ना की इंटरनेटला एक्सपोज होतच आहोत. तर आता हे पण असं म्हणजे हा सुद्धा एक पॉईंट आहे जो जेनझी काही भरपूर वेळा बोलतो की बाबा आमची पण काय चुकी आहे, आम्हाला शाळा बोलते आम्हाला करावं लागतं. पण तेच आहे की म्हणजे अशा परिस्थितीत आई वडिलांनी किंवा इवन ॲज अ जनरेशन असो माणसांनी कसं स्वतः म्हणजे आपण स्वतःवर कंट्रोल कसं ठेवावं की बाबा मला जे आहे ते माझ्या कामाचं आहे, नाही कामाचं आहे, की मला असं एंटरटेनमेंट बघायचं आहे, म्हणजे एक विचारदृष्टी काय ठेवली पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे 90s किड्स आहेत ना, जे तुम्ही बोलल्या की 90s किड्स ही शेवटची पिढी का ज्यांची आई अजून सोशल मीडियावरती नाही आहे, ज्यांच्या आईच्या डोक्यावर अजूनही पदर आहे. बरोबर. आणि जो आपण असेपर्यंत आपण जिवंत असेपर्यंत राहणार. 90s किड्स शेवटची जनरेशन आहे जे आपण 90s किड्सने व्हॉट्सअप आपल्या डोळ्यासमोर उभं राहताना मोठं होताना बघितलंय. अगदी बरोबर. फेसबुक आपण आपल्या डोळ्यासमोर मोठं होताना बघितलंय. इंस्टाग्राम आपण आपल्या डोळ्यासमोर मोठं होताना बघितलंय. आपण ऑर्कुट वापरलंय. गोल्डन जनरेशन होती ती. गोल्डन जनरेशन होती. 90s किड्स एक न्यू जनरेशन आहे की आजकालच्या पोरांना भात मिळतोय. 90s किड्सवाल्यांना तांदूळ मिळायचे शाळेत. आम्हाला पिशवी घेऊन बोलावलं जायचं की उद्या आता तुम्हाला तांदूळ मिळणार आहे, उद्या येताना पिशवी घेऊन या. मग आम्ही घरी सांगायचो की पप्पा उद्या तांदूळ मिळणार आहे बरं का शाळेत. मग आमचे वडील पिशवी घेऊन येणार सायकलवरती, आणि म्हणजे मग नाही का आता आमच्या बॅग असायची
स्कूल बॅग जाताना एवढं नेता येणार नाही, मग आमचे वडील सायकलवरती येणार, ते तांदूळ घेऊन जाणार. ही जी पिढी आहे ना, ही शेवटची पिढी आहे. सोशल मीडिया इज अ मिथ. सोशल मीडियावरती बघितलेला किंवा दिसत असणाऱ्या 90% गोष्टी खोट्या आहेत. बरोबर. एक कपल येतं, ते कपल सोशल मीडियावरती आपला फोटो पोस्ट करतं स्माइल देऊन. तो त्यांच्या 24 तासातला फक्त 1 मिनिटाचा पार्ट असतो. राईट. बाकीचे 23 तास 59 मिनिटं ते भांडताय का एकमेकाच्या डोक्यात दगड घालताय किंवा एकमेकाला म्हणजे हे माहीत नाही आपल्याला. त्यांनी फक्त तो त्यांच्या 24 तासातला त्यांनी फक्त 1 मिनिटाचा पार्ट तुम्हाला दाखवलाय. राईट. त्यामुळे सोशल मीडियावरती दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी असेल असं नसतं. त्यामुळं सोशल मीडिया इज अ मिथ. आपण त्यातनं काय घेतोय असे काही व्हिडिओज आहेत सोशल मीडियावरती जे आपल्याला खरे वाटत आहे, ते खरे नाही आहेत, ते खरे नसतात. कुणी काही पण टाकतंय, कुणी काही पण, कुठलंही लोकेशन, कुठलाही व्हिडिओ असतो त्याला कुठलंही कॅप्शन दिलं जातं आणि लोकेशन कुठलंही टाकलं जातं त्याला. त्यामुळं आपल्याला कंट्रोल आपल्याला स्वतःवरती ठेवावं लागणार आहे की कोणत्या गोष्टी आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसणाऱ्या आपल्याला घ्यायच्यात आणि कोणत्या गोष्टी आपल्याला सोडायच्यात. सोशल मीडियाकडं आपण जर फक्त एक बिझनेस आणि एंटरटेनमेंट या 2 नजरियांनी जर आपण बघतोय तरच आपण स्टेबल राहणार आहे. बरोबर. त्याचा यूज आपण फक्त ह्या 2 गोष्टीसाठी आपण बघायचा सोशल मीडियाचा. राईट. खास करून इंस्टाग्रामचा. बरोबर. सो थँक्स अ लॉट वैभव, आज येण्यासाठी, तुमचं टाईम देण्यासाठी. तुमची गोष्टी ऐकून, तुमची कहाणी ऐकून खूप छान वाटलं वैभव. आय एम शुअर आपल्या दर्शकांना सुद्धा भरपूर आवडलं असेल. तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, म्हणजेच आम्ही वैभवसारखे अजून भरपूर आम्ही स्पीकर्स आणू शकू जे आपल्या आयुष्याबद्दल जे ॲक्च्युली जे खरे आहेत, जे खऱ्या गोष्टी आहेत, जे संघर्ष आहेत, तुम्हाला अनफिल्टर्ड त्यांचे व्ह्यूज देतील. इट्स नॉट लाईक समथिंग की जिकडे आम्ही काही खोटं बोलत आहोत. आम्ही तेच बोलत आहोत जे खरं आहे, जे आमच्याबरोबर घडलं आहे. सो थँक्स अ लॉट अँड थँक्स वैभव येण्यासाठी. थँक्यू सो मच.